अजय नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल अजय या फलंदाजाला. पुन्हा डॉट चेंडू, बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धावफेकी करतोय. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते आपल्याला सुभाषच्या गोलंदाजाकडून. 3 षटकांचा सामना असताना आणि नक्कीच यानं क्या बात आहे. स्पर्धेची मात्र आजच्या दिवसात बाईकवाला आपली लाईट बंद करा, चाललंय वाटत. स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये मिडलवर टाकणार हा सुभाषचा गोलंदाज आता सुद्धा मात्र बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धावफेकी करतोय. 5वा चेंडू, 1 धाव कंप्लीट केली आणि एका धावाने मात्र श्री गणेशा होतोय. 12व्या संघाची धावसंख्या 1 ने वधारते. आता पाहूया लेफ्ट हँड फलंदाजला स्ट्राईक मिळते. स्ट्रायकर फलंदाज मयूर. ह्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे, कारण पाहिलं गेलं तर 12व्या टीमची धावसंख्या 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले. ते मात्र सुभाषच्या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण मैदानामध्ये. आग ओतणारी गोलंदाजी. थोडासा आवाज वाढव ना. हॅलो. डीजे मास्तर जरा आवाज ठेवायचा आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तमाम प्रेक्षक आणि घर बसल्या प्रेक्षकांना सुद्धा हे आनंद लुटता येतो. आणि पाहिलं गेलं तर आवाज महत्त्वाचा आहे. पहिले षटक संपलं, धावफलक जाऊन पोहोचले. ते मात्र फक्त आणि फक्त 1 या अंकावरती हा चौकार येतोय. पहिलाच चेंडूवरती रवी यांचे स्वागत केले जाते अजय यांच्या माध्यमातून. डीजे झोपू नका, झोपवाल तुम्ही. 5 धावा कंप्लीट झाल्यात धावफलकावरती. पुन्हा ऑफ साईडला, परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. इथं अजयला मात्र नक्कीच थोडी चांगली फलंदाजी करावा लागेल आपल्या संघासाठी. थोडासा अडचणीमध्ये सापडतो. 3 षटकाचा आपण सामना पाहतोय आणि त्यामध्ये 3 चेंडूचा आता 2 चेंडूचा खेळ झालाय. हा सुदे बॅटची एज, परंतु 1 धाव कंप्लीट झाले. एका धावेच्या सहाय्याने आपण धावफलक जाऊन पोहोचले. ते मात्र 6 या अंकावरती बिनबाद 6 अशी धावसंख्या पाहतोय 12वी संघाची. उद्याला कोणाला एंट्री पाहिजे असेल तर जागा खाली आहे. आयोजकांशी संपर्क साधा. आणि हॅलो, जरा लावा, गाणे बिणे लावा जरा. एक धाव कंप्लीट गेले. थोडीशी अपील केली होती बरं सुनील मोकणे. अप्रतिम पंचाची कामगिरी करत असताना पाहतोय आपण एक प्रोफेशनल पंच चिचखांबला इथून मात्र ब्लॉक करतात. लेग साईडला मात्र पाहतोय संजय वाघमारे. आता इथं फटका फसलाय आणि पंच बाद. अजय यांच्या पारीचा अंत होतोय. डीजे मास्तरला संधी देऊया तोपर्यंत.
आणि अप्रतिम फेकी गोलंदाजी पाहायला मिळते. त्रिफळा इथं उडवला जातो. फलंदाज होईल बाद. डीजे मास्तर कुठे गेला? झोपला वाटतं. दुसरा कोणतरी ऑपरेटर पाठवतात अजून एक. एक झोपला तर एक गाणी वाजवालच. चिठ्ठ्यांचं कार्य आहे. चिठ्ठ्या बुडवून मात्र टॉस केले जातील लॉस. इथं पाहिलं गेलं तर फलंदाज होईल बाद. षटक क्रमांक तिसरं संपडत आले. दाब फलक फक्त आणि फक्त 16 या अंकावरती. तोपर्यंत डीजे मास्तर आपल्याला संधी मिळाले.
हा चेंडू आणि ऑफ साइडला कलेक्ट केला. गॅप सिलेक्शन मध्ये हा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार चौकाराने सुरुवात करतोय मात्र फलंदाज अनंता. पाहिले गेले तर खालापूर तालुक्यातील कांडोली या टीम कडून हा खेळणारा खेळाडू एक मोठं नाव प्रत्येक खालापूर कर्जत प्रीमियर लीग होती त्यामध्ये नक्कीच आयकॉनच्या भूमिकेमध्ये ह्या खेळाडूला पाहिलं गेलं. आणि असू दे फटका चांगला आहे. षटकार नक्कीच अप्रतिम फलंदाजी. नक्कीच मला वाटतं की ह्याच षटकार संपवण्यात आला तर आयोजकांचा वेळ वाचेल. काय फलंदाजी आहे. नक्कीच नक्कीच ही खेळाडू ती पाहिजे. प्रत्येक खेळाडूमध्ये आपण बाद असलो तर मैदान लगेच सोडावं. पंचांची हुज्जत घालू नये. काही खेळाडू आहेत त्यांची आपण नाव घेत नाही परंतु पंचांचं बरोबर भांडत बसतात आणि दबावमध्ये चिडून सामना विजय मिळवतात. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो मात्र कांडोली संघ. यानंतर बायकोनला मिळाले रे आता त्याच्यात येईल ना. शेवटचा सामना यानंतर रडत होईल. यामध्ये विजय संघ आणि साबरसाई संघ. तर साबरसाई संघ आपण सर्व खेळाडू इकडे यायचे आहेत. कर्णधार टॉच विन साठी इकडे तयार येऊन इथे येऊन थांबायचं आहे. हा चांगला फटका आहे. गॅप मध्ये चेंडू जातोय. लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. पाहिलं गेलं तर सावळे बी टीम गावदेवी सावळी संघ यांच्याकडून मात्र ही स्पर्धा आयोजित करण्यात आली नाईट शृंखलेची. आणि नक्कीच सतत आम्ही पहिल्या दिवसापासून त्यांना सहकार्य करण्यासाठी इथं उपलब्ध आहोत. नक्कीच पुढील वर्षे सुद्धा मात्र ते चांगली मेहनत घेतील. ह्या वर्षी त्यांनी नक्कीच ग्राउंडसाठी चांगली मेहनत घेतली. हॅलो 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 षटक क्रमांक इथं पहिलं संपवण्यात आले. धावफलक जाऊन पोहोचले. हॅलो 14 या अंकावरती अजूनही येणारे 12 चेंडू आणि फक्त 3 धाब्यांची गरज. फक्त 3 धाब्यांची गरज आहे. चला सावरसाईचा कप्तान ज्ञानीपैकीचा कौल करण्यासाठी आपण टॉस बॉक्सच्या इथे यायचं आहे. आणि पंच वळणार. सौर चेंडू घोषित. पहिल्याच आपल्या खात्यामध्ये धावा कमी आहेत आणि इथं अवंतर धावा जर आपण दिल्या तर नक्कीच इथं आपण पराभूतच्या सामोरे जाऊ शकता. परंतु बारवई संघ जाणतं की हा सामना आपल्या हातातून गेलेला आहे आणि इथं विजय फटका आहे की काय. विजय फटका. चला कर्णधार या. कांडोली संघाचा कर्णधार बाहेर या. तुम्ही फक्त कर्णधार या. बाकीचे खेळाडू आपण नंतर तरी चालतील. फक्त कर्णधार या. टॉस घ्या करून. कर्णधार कांडोली संघ. कर्णधार कोण आहे. शंकर आहे का अनंता. टॉस करून घ्यायचा आयोजक आपण. आजच्या दिवसातला शेवटचा सामना. सावळे गावदेवी सावळे ह्या टीम कडून पाहायला मिळते आपल्याला ही नाईट शृंखलेची स्पर्धा. गावदेवी सावळे टीम गारुदेवी सावळे टीम या टीम कडून पाहायला मिळतंय. नक्कीच चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सावरचे बॅटिंग. टॉस कोणाचा आहे. प्रथम
मारले. डीजे मास्तर जरा आवाज अडकतोय बघा जरा. माईक. हॅलो हॅलो. इथं शेवटचा सामना सुद्धा 3 षटकांचा असेल आणि धापलकावरती धावा जास्तीत जास्त पाहायला मिळतील आपले, कारण जबरदस्त फलंदाजी करत आहेत ते मात्र सावरसे संघाचे फलंदाज. पाहिले गेलं तर चिचखांबला विरुद्ध खेळत असताना 55 धावांचं टार्गेट ठेवलं होतं 18 चेंडूमध्ये. काय खेळी आणि काय फलंदाजी केली होती ती मात्र विशाल या फलंदाजाने. आर्यन उर्फ बादल याला मात्र पहिल्या चेंडूवरती तंबूत परतावं लागलं होतं आपलं खातं न खोलताना. परंतु पाहूया, हा शेवटचा सामना आहे. आपण काहीतरी कॉम्प्रो करणं गरजेचं आहे. प्रत्येक टीमला लास्टमध्ये जाताना काहीतरी अपेक्षा असते. जी टीम कॉम्प्रो करणार नाही, आम्हाला कंप्लेंट आली तर नेक्स्ट नाईट शृंखलेमध्ये आपल्याला प्रवेश दिला जाणार नाही, याची नोंद घ्यायची. हॅलो. आर्यन आणि विशाल मैदानामध्ये पाहतो आपण. सावरसे टीम चला कॉम्प्रोसाठी जायचंय मैदानामध्ये. केलंय